दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील शाळांमध्ये सुविधांचा अभाव पाहायला मिळतोय। शाळांच्या स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था झाली। बहुतांश शाळांना गणवेश पोहोचलेलेच नाहीयेत। लोहा तांडा गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची गैरसोय होते। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। शाळांना सुरुवात होऊन 15 ते 20 दिवस लोटलेले आहेत, तरी सुद्धा काही ठिकाणी जर बघितलं तर विद्यार्थ्यांना गणवेश अद्यापर्यंत पोहोचलेला नाही। मी आहे लोहा तांडा या गावामध्ये। आपण जर बघितलं तर ही जिल्हा परिषदेची शाळा आहे। इमारत सुसज्ज आहे, व्यवस्थित आहे, मात्र विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकीची अवस्था जर आपण बघितली, अशा पद्धतीची पाण्याची टाकी या ठिकाणी आहे, ज्याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसते। खेळाच्या ज्या वस्तू आहेत या जर बघितल्या, या सुद्धा मोडकळीस आलेल्या आहेत। जेव्हा शाळेची उभारणी करण्यात आली त्यावेळेला हे सर्व वस्तू या ठिकाणी आणल्या होत्या, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या आता मोडकळीस आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे जर बघितलं तर या शाळेमध्ये आपण आता जर बघितलं तर शाळेचं स्वच्छतागृह जर बघितलं तर या स्वच्छतागृहाची अवस्था अशी बिकट झालेली आपल्याला पाहायला मिळते। याकडं कुणाचंही लक्ष असलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही। असंख्य शाळा आहेत ज्यामध्ये अजून सुद्धा पाठ्यपुस्तकं विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीयेत आणि गणवेश सुद्धा अद्यापपर्यंत मिळालेले नाहीयेत। अनेक शाळा आहेत, या शाळांकडे लक्ष देणार का याकडे सर्वांच्या नजरा लागते। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, लोहा तांडा, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।